स्टार कास्ट मध्ये वी हॅव वन अँड ओनली सिद्धार्थ जाधव सिद्धू. भूषण प्रधान प्लीज. मयुरी देशमुख, अनिता कुलकर्णी, अमिता कुलकर्णी आणि विद्याताई करंजीकर. विद्याताई या. सुरुवातीला जो टेक्निकल फ्लॉ झाला, लग्न समारंभ म्हटल्यावर कधी कुठली सिच्युएशन येईल सांगता येत नाही ना, तर तसंच आहे लग्न कल्लोल सुद्धा. तर तसाच तो एक टेक्निकल फ्लॉ होता. एनिवेज लेट दी पार्टी बिगिन. आपण सुरुवात करूया मयूर सरांपासून. सर, डॉक्टर ते फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर ही जर्नी कशी झाली? नमस्कार. डॉक्टर तर बेसिकली आय एम अ गायनेकोलॉजिस्ट. मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळ आमचं हॉस्पिटल आहे, माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे. पण या म्हणजे लग्न झाल्यानंतर परत तुमची गरज लागणारच आहे. हो हो. Yes. तर नाट्य क्षेत्राची मला विशेष आवड आधीपासूनच आहे. मी स्वतः थिएटर करतो. राज्यनाट्य स्पर्धा असतील, इंटर कॉलेजिएट स्पर्धा असतील, तिथे आम्ही परफॉर्म करत करत ती आवड जपण्याचा प्रयत्न मी आजच्या तारखेपर्यंत करतोय नाटका थ्रू. राईट. पण मग योगायोगाच्या गोष्टी आहेत या की ही टेक्निकल टीम मला ज्यावेळी अप्रोच झाली, खरं तर एका माणसाला आज आम्ही खूप मिस करतोय. ते म्हणजे आमचे फिल्मचे DOP आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ज्यांनी काम बघितलं ते दिलशाद सर. PP सर, त्यांना प्रेमाने आपण इंडस्ट्रीमध्ये ओळखतो. तर ते कारणीभूत होते खरं तर या प्रोजेक्टला सुरुवात होण्यासाठी. तर ती आवड मला कुठेतरी मार्ग दाखवत 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 या मोठ्या 70 mm स्क्रीनपर्यंत घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही. आणि जे पहिलं असतं ना, पहिलं खूप आपलं जवळचं असतं. काहीही असेल, आपलं पहिलं पाऊल असेल, आपलं पहिलं प्रेम असेल, तर तसंच हे जे पहिलं प्रोडक्ट म्हणून, निर्मिती म्हणून किंवा सहदिग्दर्शकाची मला भूमिका यामध्ये पार पाडायला मिळाली, तर त्यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानतो. आणि त्यात एवढ्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळालं, हे तर म्हणजे खरं तर हे माझं भाग्य आहे असं मी समजतो. वंडरफुल सर. पहिली ही जी तुमची सुरुवात आहे ही लवकरच 50 आणि 100 पर्यंत पोहोचो ही शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मोहम्मद एस बर्मावाला सर, तुमच्या बरोबरही आपण गप्पा मारणार आहोत. सरांची ओळख करून देतो. अब्बास मस्तान बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. सर, सरांना ऑन स्क्रीन सुद्धा तुम्ही पाहिलं असणार अनेक सिनेमांमध्ये. तर सर, तुमच्या जर्नीबद्दल सांगा मला. हेलो एवरीवन. मराठी में तो बोल नहीं सकूंगा. नहीं, आप हिंदी में बात करें सर. तो जर्नी तो मतलब कॉलेज खत्म करके जी अब्बास भाई मुस्लिम भाई के साथ में ही हूँ सिंस खिलाड़ी जी अप टिल नाउ. वंडरफुल. और उनका ही आशीर्वाद है तो आज मतलब मैं एक बहुत अच्छी फिल्म बनाई है. राइट. सो यू विल एंजॉय द मूवी एंड आई डोंट हैव वर्ड्स टू से मोर. आप ट्रेलर देखने के बाद थोड़े भावुक हो गए हैं, मुझे ऐसा लग रहा है. बहुत कुछ है ऐसा लग रहा है मुझे, है ना? या इट इज बट या है. जी जी. आई थिंक सिद्धार्थ सर ज्यादा मेरे बारे में बोल सकेंगे. थैंक यू सर, थैंक यू. एंड नाउ मूविंग ऑन टू सिद्धार्थ जाधव सिद्धू. अमेझिंग जर्नी आणि मगाशी काहीतरी सस्पेन्स सुद्धा आहे, सगळं जाणून घ्यायचं आहे आम्हाला. सस्पेन्स हाच आहे की या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आहेत प्रफुल आणि स्वप्नील. यांनी उत्तम गाणी तर केलेलीच आहेत, पण स्वप्नीलने या सिनेमात कामही केलंय. तो अभिनेताही आहे. आणि एक खूप सुंदर असं आमच्या जे काही चांदा चौकडे आम्ही आहोत त्यात एक स्वप्नील गोडबोले पण आहे आणि त्यांनी उत्तम कामही केलंय. तर ते एक म्हणजे म्युझिक डिरेक्टर ऍक्टर पण आहे, ही एक त्यातली एक गंमत होती. वंडरफुल. आणि लुक जबरदस्त आहे, एक वेगळा लुक आहे. परत लोक असं म्हणतायत आता की अगर